खरं तर आपण सगळेजण सुख शोधत या जीवनामध्ये अगदी त्रस्त असतो, शोधत असतो. आणि या सुखासाठीच तर आपली सगळी धडपड असते, अगदी धड पडेपर्यंत धडपड असते, नाही का? आणि आपल्या सुखाची व्याख्या ही काहीतरी वेगळीच असते. पण जेव्हा या संतांचं सुख पुंडलिकाच्या दारी आलं, तेव्हा पुंडलिकानं म्हटलं की सध्या आत्ता आईवडिलांची सेवा करतोय, देवा तुझ्यासाठी वेळ नाही, ही वीट घे आणि इथं उभा राहा. आणि पुंडलिकामुळे तो उभा राहिला. तो फक्त पुंडलिकांसाठी नाही, तर आज वादळ वारा याची तमा न बाळगता कुणालाही निमंत्रण नाही जात, पण तरीसुद्धा सगळे वारकरी, लाखो वारकरी जे पंढरपुरामध्ये जमा होतात, त्या सगळ्यांसाठी ती मायेची पखरण करत असणारा तो पांडुरंग आजही विटेवर उभा आहे. आणि तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की ज्या सुखाची आपण व्याख्या करतो, शोध घेतो, तोच शोध आणि तीच व्याख्या या सगळ्या वारकऱ्यांची आहे का? आणि त्यांना जर विचारलं की बाबा तुमची व्याख्या काय आहे हो सुखाची, तर अशा वेळी सुधीर महाबळ एका पुस्तकामध्ये लिहून जातात की वारी तर त्यांनी केलीच, पण परत वारी करत असताना त्यांनी बघितलं की एक बाई, अगदी वयस्कर असणारी बाई, एसटीच्या एका दाराजवळ जाऊन बोलत होती. आणि तिचं बोलणं त्यांनी ऐकलं. ती म्हणत होती की अरे विठ्ठला बापा, यंदा काही तुझ्या वारीला यायला मला जमलं नाही बघ, पोर बाळंतपणासाठी माहेरी आली आहे, पण पुढच्या वारीला मात्र नक्की येईन, यावेळी आली नाही म्हणून राग मात्र धरू नकोस हो. आणि सुधीर महाबळ लिहून जातात की त्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणाऱ्या अनेक जाहिराती तिथं होत्या, अनेक पोस्टर्स तिथे होते, त्यावरती राजकारणी होते, आमदार होते, सरपंच होते, पंच होते, सगळ्यांचे फोटो तिथे लागले होते. पण नेमकं कुठल्या फोटोशी बोललं तर त्या पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत तिचा संदेश पोहोचेल हे तिला नेमकं ठाऊक होतं. आणि म्हणून त्या एसटीच्या पोस्टरवरच्या विठ्ठलाला ती थेट सांगत होती. आणि हेच तर या सगळ्या संतांचं, सगळ्या वारकऱ्यांचं सुख आहे, जे पुंडलिकाच्या पाठीशी उभं आहे आणि चंद्रभागेच्या काठी आहे.